महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. पिंपळनेरमध्ये गुटखा माफियांवर प्रशासनाचा धडक प्रहार. लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात. अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई. अवैध विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरात बंदी असलेल्या गुटखा, सुगंधी पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापारावर अन्न व औषध प्रशासनाने मोठा घाव घालत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून परिसरातील अनेक दुकानदारांनी घाईघाईने आपली आस्थापने बंद केल्याचे चित्र पाहायला मिळाले. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कठोर मार्गदर्शनाखाली राज्यभर सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पिंपळनेर येथील एका दुकानात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने सापळा रचला. अधिकारी ए.बी. पवार, शशिकांत राणे आणि मंगेश भावसार यांच्या पथकाने अचानक छापा टाकत दुकानाची झडती घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणावर गुटखा, सुगंधी पान मसाला तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. कारवाई दरम्यान टाटा एस वाहनही जप्त करण्यात आले. या धाडीत जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत लाखांमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या अवैध व्यापाराच्या साखळीमागील इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे. राज्यात बंदी असलेल्या गुटख्याच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सातत्यपूर्ण आणि कठोर कारवायांमुळे अनेक वर्ष निष्क्रिय भासणाऱ्या यंत्रणेला नवसंजीवनी मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक मोहिमेमुळे अवैध गुटखा, तंबाखू आणि भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रशासनाचा वाढता धाक आणि सातत्यपूर्ण कारवाईमुळे अशा गैरप्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांनीही अशा कारवाया अधिक व्यापक आणि नियमितपणे राबविण्याची मागणी केली असून जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी भावना व्यक्त होत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी मनोहर बच्छाव, पिंपळनेर.